मित्र हो, तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ खास ठरणार आहे. खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवल्या जातात. पगाराव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना असंख्य आर्थिक लाभ मिळतात. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता असे अनेक भत्ते सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जातात. त्यामुळे सरकारी नोकरीची नेहमीच तरुणांमध्ये आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. सरकारी नोकरीसाठी अनेक जण प्रयत्न करतात. दरम्यान आपल्या भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने सुद्धा या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी SBI एक्सप्रेस क्रेडिट कार्ड योजना राबवली जात आहे. सदर एक्सप्रेस क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ कर्ज पुरवठा केला जात असून या कर्ज योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी पैशांची उपलब्धता होत आहे. मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही एक्सप्रेस क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय आहे हे सविस्तर जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय JR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक सरकारी कर्मचाऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून एक विशेष क्रेडिट कार्ड योजना राबवत आहे. या योजनेला SBI एक्सप्रेस क्रेडिट कार्ड योजना असे म्हणतात. या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना एक विशेष क्रेडिट कार्ड दिले जाते, ज्याच्या मदतीने कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 35 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या महिन्याच्या पगाराच्या 24 पट किंवा जास्तीत जास्त 35 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. सरकारी कर्मचाऱ्यांनी या क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्जाचा लाभ घेतल्यास त्यांना त्यांच्या सिबिल स्कोअरनुसार 10% पासून 15% वार्षिक व्याजदर त्यांना लागू होतो किंवा द्यावा लागतो. पण जे कर्मचारी संरक्षण दलात आहेत अशा कर्मचाऱ्यांना फक्त 10.50% वार्षिक व्याजदर लागू होतो. म्हणजेच SBI जवानांना या योजनेच्या माध्यमातून विशेष सवलत या ठिकाणी देत आहे. क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्ज घेतल्यास सरकारी नोकरदार मंडळीला 6 महिने ते 7 वर्ष किंवा मग सेवानिवृत्तीपर्यंतचा कालावधी परतफेडीसाठी दिला जातो. पण SBIचे हे क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान पगार हा मासिक 20,000 रुपये असणे आवश्यक आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी त्या कर्मचाऱ्याचं SBIमध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे. तर मित्रो, अशा या सुवर्ण संधीचा किंवा चांगल्या योजनेचा जास्तीत जास्त शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी फायदा घ्यायचा आहे. आणि आपल्या काही कुशंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शासकीय सेवेत असणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ WhatsAppच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवा. धन्यवाद.